नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्ट मध्ये। आजचा आपला विषय आहे लेझी फूडी मंदिताचा नवसाचा नवरा म्हणजेच साबजी। पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। मंडळी, आज आहे ऑगस्ट महिन्यातला पहिला रविवार, ज्याला आपण मैत्री दिन म्हणून साजरा करतो। खरं तर आपण कधीच एकमेकांना प्रत्यक्षात बघितलं नाही आहे किंवा भेटलो देखील नाही आहे, तरी पण जे तुमचं माझ्यासोबत नातं जोडलं गेलं आहे मैत्रीचं, ते खूपच स्पेशल आहे। काहीही झालं तरी तुम्ही जो विश्वास दाखवला आहे माझ्यावर, मला सपोर्ट करत आले आहे आजपर्यंत, त्यासाठी खरंच मनापासून मी तुम्हा सगळ्यांचे आभार मानू इच्छित आहे। तुमचं प्रेम आणि साथ असंच कायम राहू द्या माझ्यासोबत। तुम्हाला सगळ्यांना मैत्री दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। मंडळी, 2-3 आठवडे काय साबजींवरती पॉडकास्ट नाही केलं मी, तर त्यांना असं वाटायला लागलं की माझं लक्षच नाही आहे की काय त्यांच्यावर। जरा काही ढिलं सोडलं की परत यांचं तेच ये रे माझ्या मागल्या। आता जेव्हा साबजी आणि मंदितावर मी रिॲक्शन देत होती, पॉडकास्ट बनवले होते, तेव्हा साबजी बोलले होते की मी कधीच कोणाच्या आजारपणाचं कॉन्टेंट नाही बनवलं आहे। घरी कोणाला बरं नसेल, आजारी असतील तर मी त्यांना व्हिडिओमध्ये दाखवत नाही किंवा त्या दिवशी शूटच करत नाही। परंतु आषाढी एकादशीच्या दरम्यान लेझी फूडी मॅडम गेल्या होत्या पंढरपूरला आणि तिथे जाऊन त्यांची तब्येत बिघडली होती। आता तब्येत बिघडली ते नुसतं तोंडी सांगितलं असतं तरी समजलं असतं सगळ्यांना। चला आता पकडून चालूया, तिथे साबजी नव्हते व्हिडिओ काढायला। स्टाफला वाटलं असेल मॅडम आजारी आहेत, ते शूट करूया म्हणून त्यांनी शूट केलं असेल। पण हे जे व्हिडिओ आपण बघतो मॅडम किंवा साबजीज व्लॉग वरचे, ते तर साबजीच एडिट करतात, नाही का हो मंडळी? मग जेव्हा मॅडम परत आल्या तेव्हा सगळं शूट करून घेऊन आल्या असतील। त्याच्यानंतर रात्री अपरात्री बसून साबजीने ते एडिट केले असावेत। आता या ज्ञानी साबजींचे तत्व कुठे गेले मग? ही लेझी फूडी पंढरपूरला जाऊन आजारी पडली, क्लिनिक मध्ये नेलं तिला स्टाफने। फुनीलने एकदम कॅमेरा आरपार जाईल असं सगळं शूट केलं। सलाईन लावताना सुई किती खोल गेली नसांमध्ये ते दाखवलं। चला हे दाखवलं ते दाखवलं, पण थंबनेलचं काय? पंढरपूरला जाऊन मी पडली आजारी, एकदम सिंपथी गेन करणारा, अटेन्शन सीक करणारा, आय कॅची थंबनेल पण ठेवला त्या व्हिडिओचा। कमाल आहे या साबजींची। काय हो ज्ञानी साबजी, मार सांगत सुटले होते तुम्ही, मी असं करत नाही, मी तसं करत नाही, व्ह्यूज साठी हे नाही करत, ते नाही करत। आता हे काय होतं मग? तत्व कुठे गेली हो तुमची? मागे पण मातोश्री तापाने फणफणत होत्या, झोपल्या होत्या त्या बेडवरती आणि तुम्ही त्यांच्यावरती झापझूप करून कॅमेरा मारत सुटले होते। काय हो साबजी, जे बोलता ऑन कॅमेरा त्या शब्दांना तरी जागा हो। उंदीरघुशी सारखी तुम्हाला पण सवय लागली का हो? तुम्ही इथली तुकी तिथे करा, कोणाला काही ते पटलं नाही, त्याने त्यांचं मत मांडलं की मग तुम्हाला ते सहन होत नाही। हा कोणता नियम हो साबजी? आणि सलाईन लावून 1 तासात मॅडम एवढ्या फ्रेश झाल्या की लगेच हातात कॅमेरा घेऊन व्लॉगिंग सुरू झालं त्यांचं। कुठूनही जाऊन आलं की तिथून काय आणलं त्याचं दुकान मांडून बसायचं आणि लांबलचक व्हिडिओ करायचे। काय हे साबजी त्या किरकिड्यासारखेच नुसते बायकांमध्ये असतात। त्या किरकिड्याला पण एकच मित्र होता आणि या साबजींचं पण तेच एकच मित्र आहे, तो पण वाडग्याला राहतो। काही दाखवायला नसलं की एकतर कथाला दाखवायचं, नाहीतर किचन मध्ये आईच्या मागे मागे घुटमळायचं आणि 10 वेळा दाखवलेल्या रेसिपी दाखवायचं। एवढंच येते या साबजींना। आता ते सलाईनचं प्रकरण झालं होतं, साबजीने त्याच्यावरती व्हिडिओ पण टाकला होता, पण त्याचीच चर्चा करत होते स्वतःच्या व्हिडिओमध्ये पण। आता काय बोलायचं मंडळी, तुम्हीच सांगा। आणि या साबजींच्या पीसीचा काय सीन आहे ना तेच समजत नाही। म्हणजे वर्षातून 15 वेळा तरी यांचा पीसी बंदच असतो आणि त्यामुळे यांचा व्हिडिओ येत नाही। तर हा प्रश्न पडला आहे, जेव्हा साबजी ट्रॅव्हल करत असतात तेव्हा यांचा व्हिडिओ कसा काय येतो मग टाइम वरती? नाही म्हणजे एका व्हिडिओमध्ये साबजी बोलले होते की मी फोनवरतीच आता एडिट करणार आहे व्हिडिओ। मग हे जर फोनवरती एडिट करू शकतात व्हिडिओ, तर मग पीसीची का गरज लागते यांना इतर वेळी? इतर वेळी यांचे व्हिडिओ येत नाहीत तेव्हा पीसी वरती का ढकलून देतात? हे फोनवरती एडिट करू शकत नाहीत काय साबजी? लॉकडाऊन मध्ये काहीच दाखवायला नसायचं, सगळे घरीच होते, त्यामुळे यांनी एव्हरी संडे चॅलेंज सुरू केलं होतं। तसंच परत यांचं आता सुरू झालं आहे, काहीच कॉन्टेंट नाही दाखवायला म्हणून चॅलेंज खेळत असतात। नुसती पाण्याची नाशाडी सुरू होती, काय तर म्हणे तोंडात पाणी घेऊन उभं राहायचं आणि मग बल्ल्यानी किंवा इतर लोक त्यांना हसवणार। किती तो घाणेरडेपणा सुरू होता या लोकांचा, तोंडात पाणी घेऊन गुळण्या करून दाखवत होते। यांना हे असे फालतू चॅलेंज कोण सुचवते ना ते त्यांनाच माहिती। बाकी काही चॅलेंज मिळत नाही का यांना? काय नुसता तो थिल्लरपणा सुरू होता यांचा। 1 बॉटल पाण्याची तरी या लोकांनी नाशाडी केली आहे।
त्या बंजिता मॅडमने तर पाणी ठेवलंच नव्हतं तोंडामध्ये. सुरुवातीपासूनच मंडळी मी सांगत आली आहे, या साबजींचे व्हिडिओ म्हणजे ना पूर्णपणे स्क्रिप्टेड असतात. साबजी ना सगळ्यांना स्क्रिप्ट देऊन ठेवतात, तू असं वाग, तू तसं वाग. त्या स्टाफला पण काय काय नको नको ते पानसटपणा करावा लागतो यांच्यासोबत राहून राहून. खरंच कीव येते मला यांच्या स्टाफची. म्हणजे सेल्फ रिस्पेक्ट नावाची गोष्ट आहे की नाही यांच्यामध्ये. सॅलरी मिळते म्हणून यांच्या थिल्लरपणामध्ये सामील व्हावं लागते. खरं तर त्या स्टाफला ह्या साबजीने एडिटिंग साठी ठेवलं आहे, पण नको ती कामं करतानाच तो स्टाफ दिसत असतो नेहमी. तरी नशीब आजकाल त्या संजूताई या लोकांना जास्त भाव देत नाही. त्या बिचाऱ्या किचन मध्ये राहूनच त्यांचं काम करत असतात. नॉनव्हेज खायला ठॉकटॉक करायला या लोकांना फक्त निमित्तच हवं असते. आता हेच बघा ना, भावीचे 8 लाख सबस्क्रायबर्स झाले तर लगेच मटन पार्टी केली. नुसतं कारण हवं असते नॉनव्हेज खाण्यासाठी. आता भारतात पावसाळा आहे तर पाऊस पडणारच ना, पण आजकाल ना कोणता पण चॅनल बघा मंडळी, प्रत्येक जण मूर्खासारखा नुसता पाऊसच दाखवत असतो. हा बघा पाऊस, इथे बघा एवढा पाऊस पडतोय. अरे बाबा, माहिती आहे पाऊस पडतोय ते, पण ते दाखवण्याची काय गरज आहे. तुमच्याकडे काहीच कॉन्टेंट नसला की हा बघा पाऊस, तो बघा पाऊस एवढंच करत असता. काय हो साबजी, मला एक गोष्ट सांगा, तुमच्या वालगरला काय वेगळा पाऊस पडतो का? नाही म्हणजे तो किरकिडा पण रत्नागिरीवरना सारखा पाऊसच दाखवत असतो. आणि सध्या युरोपची वांगेवाली पण भारतात आली आहे तर ती इगतपुरीचा पाऊस दाखवत असते. आता भावीचे 8 लाख सबस्क्रायबर्स झाले होते त्या दिवशी मटन पार्टी झाली. परत आज तेच छटारी निमित्त मटन चिकन मच्छी पार्टी. 10 वेळा त्या रेसिपीज दाखवल्या आहेत तरी पण यांचं तेच सुरू आहे. यांचं ते हिरवं वाटणापासून ते घरच्या साठवणीच्या मसाल्यापर्यंत ती आणि काय काय प्रमाण असते ना, ते पण मला आता तोंडपाठ झालंय. तरी पण यांच्या अंधमंद भक्तांना काय बाबा कौतुकच वाटते. एकच रेसिपी 10 वेळा बघायला या लोकांना कसा काय कंटाळा येत नाही मला तेच समजत नाही. मंडळी, तुम्ही एक गोष्ट पाहिली का? घरकोंबडीचं चित्र काढलं होतं भावीने, क्वीन घोस्ट. काय झालं, ऐकलं नाहीत का? आजचा व्हिडिओ बघा. लेझी फूडी मॅडम स्वतः बोलली की भावीने क्वीन घोस्टचं चित्र काढलं आहे. अहो, घरकोंबडी पण काय हडळीपेक्षा कमी आहे का? त्या चित्रामध्ये जी क्वीन घोस्ट होती ना, ती सेम टू सेम माझ्या काल्पनिक कथेमधली घरकोंबडीच दिसत होती. या लोकांनी त्या खिडकीमध्ये पक्षी ठेवलेत. त्यांना कधी खायला प्यायला देतात की स्वतःच खादडत असतात देव जाणो. आजपर्यंत 3-4 वर्षात कधीच दाखवलं नाही. आधी तर या लोकांनी पर्शियन कॅटवर डॉलर्स कमावले, स्ट्रीट डॉग वरती डॉलर्स कमावले होते, पण काही दिवसांनंतर ती कॅट आणि डॉग कुठे गेले ते काहीच सांगितलं नाही या लोकांनी. त्यांचं पुढे काय झालं ते कधीच दाखवलं देखील नाही. आता साबजी, तुम्ही मला एक गोष्ट सांगा बघू, तुम्ही जे दाखवलं होतं त्याच्यावरती लोकांनी तुम्हाला प्रश्न केले तर त्याची उत्तरं तरी द्या ना निदान. ही अशी लपवाछपवी करून काय मिळते हो तुम्हाला? विसरू नका साबजी, एवढ्या ऐशोआरामात तुम्ही आज जगताय ते फक्त लोकांच्या जीवावरतीच. मंडळी, एक सांगू का, यांचे ते चॅलेंजचे व्हिडिओ पण ना मला स्क्रिप्टेडच वाटतात. कारण की बघा ना, सगळ्यांना रिपीट एकच ती मिरची आटा नाही तर वडापाव येत होता. एक चॅलेंज झालं की लगेच दुसऱ्या दिवशी दुसरं चॅलेंज, दुसऱ्या दिवशी काय तर पिझ्झा बर्गर आणि त्याच्यासोबत कारला आणि दुधीचं ज्यूस होतं. सगळ्यांची नुसती ओव्हर ऍक्टिंग सुरू होती. स्पेशली लेझी फूडी मॅडम तर कारल्याचा आणि दुधीचा ज्यूस पिताना काय तोंड वाकडी करून दाखवत होत्या. एरवी नॉनव्हेज खाताना तर मस्त मिटक्या मारत मारत खात असतात या मॅडम, पण असं पौष्टिक किंवा शाकाहारी खायला सांगितलं की यांच्या घशाखालून उतरत नाही. काय यांचा तो थिल्लरपणा, 20 मिनिटं तरी तेच चालू होतं. चिट्ट्या काय संपायचं नावच घेत नव्हत्या. मंडळी, हे जे सोशल इन्फ्लुएन्सर आहेत हे लोक बोलतात आमच्या मुलांना पण सोडत नाही, त्यांना पण हे लोक काय पण बोलतात. आता मंडळी, तुम्हीच विचार करा, आम्ही जे बोलतो त्या चिमुकल्यांच्या चांगल्यासाठीच बोलतो. आम्ही का सांगतो की त्या चिमुकल्यांना व्हिडिओमध्ये दाखवू नका? कारण सध्या दुनियेमध्ये काय काय घडतंय हे मला वेगळं सांगायची गरज नाही आहे. ती मुलं कोणत्या शाळेत जातात, कोणत्या ट्युशनला जातात, बाकी इतर ऍक्टिव्हिटीसाठी ते कुठे कुठे जातात, त्यांचं टायमिंग काय आहे, हे सगळं इन डिटेल दाखवण्याची काय गरज आहे? उद्या तुमचा व्हिडिओ बघून कोणी गैरफायदा घेऊ शकतो त्याचा. आजकाल बातम्यांमध्ये किती किती धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. थोडं तरी जागरूकता हवी की नको? कशाला ना आपल्या मुलांची सेफ्टी धोक्यात घालायची उगाच. तुम्ही लोक एक सोशल इन्फ्लुएन्सर आहात, तुम्हाला बघून खूप नवीन युट्यूबर पुढे येत आहेत. ते पण उद्या हेच शिकणार आहेत तुमच्याकडून. ते पण उद्या त्यांची मुलं कोणत्या शाळेत जातात, किती वाजता जातात हेच सगळं दाखवत बसतील आणि मग काही घडलं की मग रडत बसतील. अरे, अशी वेळ काय येते याचा जरा विचार करा तुम्ही. छोट्यातली छोटी गोष्ट पण तुम्ही लोक पब्लिकली करता, काहीच तुम्ही प्रायव्हेट ठेवलं नाही आहे. कशाला ना आपलं मूल किती वाजता कुठे जातं हे सगळं दाखवत बसायचं. काही गोष्टी सोशल मीडियावर न दाखवलेल्याच बऱ्या असतात. आता बाकी अडाणी लोकांकडून तर मला जराही अपेक्षा नाही, पण साबजी, तुम्ही आणि बंजिता तरी नक्कीच माझं बोलणं समजून घ्याल अशी मी आशा व्यक्त करते, कारण बाकी मूर्खांपेक्षा तुम्हाला जास्त समज आहे.
कोण आपल्याबद्दल काय बोलते यावर दुर्लक्ष करून तुम्ही सगळं स्पोर्टिंगली घेत आले आहेत. खरंच कौतुकास्पद गोष्ट आहे ही. आणि याच तुमच्या स्वभावामुळे तुमची प्रगती होते. काही लोकांना हे समजणार नाही, त्यांना फक्त आपलं तेच खरं करायचं असते. तुम्ही सगळ्या गोष्टी स्पोर्टिंगली घेताय हे बघून मला खरंच खूप छान वाटलं. साबजी, फक्त आता तो बाजार दाखवणं थांबवा हो. दर 2-2 महिन्याने मार्ट मध्ये जाता आणि शॉपिंग दाखवत असता. अहो, सगळेच करतात ती शॉपिंग, म्हणून काय उठसूट सगळं सोशल मीडियावरती दाखवत नाही ना बसत कोणीच. आता काहीतरी वेगळं कॉन्टेंट दाखवण्याचा प्रयत्न करा साबजी, कारण तुमच्या चॅनलवरती पण रेसिपीज दाखवता आणि लेझी फूडीच्या चॅनलवरती पण तेच असते. त्यामुळे आता वेगळं काहीतरी दाखवा, एवढंच बोलीन मी. बाकी हुशार तर तुम्ही आहातच, नाही का? तर मंडळी, आजसाठी एवढंच. तुम्हाला आजचं पॉडकास्ट कसं वाटलं ते मला नक्की कॉमेंट करून कळवा. आणि पॉडकास्ट आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा, सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.